नर्मदे हर. आता आपण निघालोय शूलपाणेश्वर महादेवांचं दर्शन घ्यायला. तदनंतर आपण जाणार आहोत लगतच्या नर्मदा मैयाच्या घाटावर, जिथे आपण दीपज्योती प्रज्वलित करून नर्मदा मैयाला अर्पण करणार आहोत. आणि शेवटी नर्मदा मैयाच्या घाटावर असलेली नर्मदा मैयाची महाआरती आपण करणार आहोत. चला तर मग मी थोडक्यात शूलपाणेश्वर महादेव मंदिराची माहिती देतो. तिलकवाड्यापासून 33 किलोमीटर व बडोद्यापासून 87 किलोमीटर अंतरावर नर्मदा मैयाच्या दक्षिण तटावरील गोरागाव किंवा गोरा कॉलनी येथे शूलपाणेश्वर महादेव मंदिर आहे. ज्यांनी नर्मदा परिक्रमेवरील पुस्तके वाचली आहेत त्यांना शूलपाणी हे नाव माहीत असेलच. उंच डोंगर, बिकट वाटा आणि आजूबाजूला साधारण 150 किलोमीटर जंगल असे हे शूलपाणी. पुस्तकातील वर्णन वाचल्यामुळे ते बघण्याची प्रत्येकाला इच्छा असतेच. शिवपुराणामध्ये 104व्या अध्यायामध्ये शूलपाणेश्वराच्या प्राचीन मंदिराचा उल्लेख आहे. प्राचीन मंदिर हे पांडव निर्मित होते. ते भगवान शिव व पार्वती यांचे आवडते ठिकाण म्हणून मानले गेले आहे. हे मंदिर सरदार सरोवर बांधताना नर्मदा जलामध्ये विसर्जित झाले. यानंतर 1994 मध्ये कोरागाव भक्तांद्वारे व गुजरात सरकारद्वारे नवीन मंदिराची निर्मिती झाली. ह्याच मंदिराचं दर्शन आज आपण घेणार आहोत. चला तर मग शूलपाणेश्वर महादेवांचं दर्शन घेऊया. ओम नमः शिवाय. भगवान शिवजींनी अंधकासूर राक्षसाचा वध केला. वध केल्यावर भगवान शिवजी फिरत या ठिकाणी आले व त्यांनी आपले त्रिशूल ज्या ठिकाणी जमिनीत मारले तेथे जलधारा उत्पन्न झाली व त्यांचे त्रिशूल शुद्ध झाले. अशा तऱ्हेने भगवान इथे विराजमान झाले आहेत. असे म्हणतात की प्राचीन शिवमंदिरात भगवान शिवजींच्या पिंडीवर अभिषेक करण्यासाठी रोज अश्वत्थामा येत असे. पण आता ते मंदिर आणि ते महादेवांचं लिंग पाण्याखाली गेलं आहे. चला आपण दीपज्योती प्रज्वलित करून मैयाला अर्पण करूया. दीप ज्योती हा परम ज्योती हा दीप ज्योतिर्जनार्दनम दीपो हर्तु मे पापम दीप ज्योतिर्नमोस्तुते शुभम करोति कल्याणम आरोग्य सुख संपदा द्वेष वृद्धि विनाशाय आत्मज्योति हा नमोस्तुते आत्मज्योति हा प्रतिपाय ब्रह्मज्योति हा नमस्तुते ब्रह्मज्योति हा प्रदीप्ताय गुरुज्योति हा नमस्तुते शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमस्तुते दीपो ज्योति हा परब्रह्म दीपो ज्योतिर्जनार्दना दीपा हर्तु मे पापम संध्या दीपम नमस्तुते. शुभम एवं कल्याणकारी, स्वास्थ्य एवं धन संपदा प्रदान करने वाली तथा शत्रु बुद्धि का नाश करने वाली हे दीपज्योति, मैं तुम्हें नमस्कार करता हूँ. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. इसी तरह हमने दीप प्रज्वलित करके नर्मदा मैया में दीप अर्पण किए. नर्मदा मैयाच्या विशाल तटावर दीपज्योतींनी लखलखून निघालेली नर्मदा मैया पाहून फार प्रसन्न वाटत आहे. शूलपाणेश्वर मंदिरातील गाभाऱ्यात सुद्धा प्रवेश केल्यावर अद्भुत शिवलिंगाचे दर्शन घेतल्यावर दिव्य सचेतना आपल्याला जाणवतात व मनामध्ये दिव्य भाव जागृत होऊन आनंद प्राप्त होतो आणि वारंवार इथे येण्याची इच्छा होत असते. नर्मदा मैया दीपज्योती मैयामध्ये सोडून झाल्यावर आम्ही मैयामध्ये असलेली जलचर पाहायला नर्मदा किनाऱ्याच्या तटावर गेलो. फिश देखिए, दिख रहे फिश. ये मैया का तट है और रात को यहाँ लाइट लगाई है और इतने सारे फिश है. तट है और ये पूरा ऐसा तट है.
बट लाइट इधर है और फिश इधर है, बहुत सारे फिश। खरोखर आहे ना हा अद्भुत अनुभव। चला तर मग आता आपण मैयाच्या आरती करायला जाऊया। नर्मदे हर, नर्मदे हर। तो पण काढायला पाहिजे तसा. अखंड मंडला व्याप्ततेन चराचरम् तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। प्रचण्डं प्रकृष्टं प्रगल्भं परेशम् अखण्डम् अजन्मानुकोटिप्रकाशम् त्रयशूलनिर्मूल नवशूलपाणे भजेऽहं भवानी पतिं भावगम्यम्। रेवा पद्मपराशतिर्घनम् श्यामा सुशोभा
कालभूत भीतिहारि वर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे। शबिंदु सिंधु सुस्कन कालभूत भीतिहारि वर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे। नर्मदे नर्मदे
इसी तरह नर्मदा मैया के पवित्र सानिध्य में हमारी ये शाम गुजरी। अभी हम वापस हमारे निवास पे जा रहे। नर्मदे हर।